ओके, ह्यो एक वाफा, ह्यो 2, ह्यो 3, ह्यो 4, 5, 6, त्यो 7, त्यो 8, त्यो 9, त्यो 10, 11 वाफे आपण लावले होते. ते बा कसे उगलेले आहेत. बा रोप बाय मिरचीचं रोप आहे, वांगीचं रोप आहे. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू माय ब्लॉग. आज आपण जाणार आहे जे आपण गोठ आणि लसूण लावला होता आणि गहू पेरला होता तिथं जायचं आहे. आज तुम्हाला दाखवतो मी, ते उगून आलेले आहेत, म्हणजे तरी दाखवतो. चला बघा, आपले गोठ हे आपण लावलेले बा कसे उगले. तर अख्खे गोठ 2 आवटे लावलेले आहेत बघा कशी उगले ते बा. ओके, ह्यो एक वाफा, ह्यो 2, ह्यो 3, ह्यो 4, 5, 6, त्यो 7, त्यो 8, त्यो 9, त्यो 10, 11 वाफे आपण लावले होते. ते बा कसे उगलेले आहेत. बघा, ह्यो बघा कसा लसूण उगलाय आपला. आता जे आपण 5 वाफे लावले होते लसणाचे, बघा लसूण बा. एक वाफा, ह्यो 2, ह्यो 3, 4 आणि त्यो पलीकडचा 5 वाफे लसूण लावला होता. त्यो बी बघा वा सगळं वावर. इथं गोठ आहे, इथं लसूण आहे, खाली इथं गावरान कांद्याचं रोप आहे, खाली तिकडं घास आहे. हे बघा, आपण शिमला मिरची वांगी जे लावले होते बघा. हे बघा मिरची, रोप बाय मिरचीचं रोप आहे, वांगीचं रोप आहे. ओके, बघा शिमला मिरचीचं रोप आहे. हे बघा सगळेच रोप काय खालच्या वावरात बघा कसा घास उगलाय. खाली रोप आहे वर एवढं. आपल्याला जायचं आता गव्हाच्या वावराकडं. हे बघा गव्हाचं वावर इथं आहे आपलं. आता इथं जायचंय आपल्याला. आता गव्हाच्या वावरात आलेलं आहे. गहू उगतोय अजून, काही सगळा उगलेला नाहीये, उगतोय अजून. हे बघा काही जाग्या उगलाय, काही जाग्या उगतोय अजून. हे बघा गहू तुम्हाला इकडून दाखवतो. हे बा यांचा गहू, यांचा सगळा गहू उगलेला आहे. यांचा 2 दिवस आधी गहू पेरला होता. आधी 2 दिवस गहू पेरला होता. यांचा सगळा गहू उगून आलेला आहे. आमचा अजून 2 दिवसांनी दिसन सगळा गहू उगून येईल. 9 फानम पेरलेला आहे ट्रॅक्टरने. बघा बाय 9 फानम पेरलेला आहे आम्ही बी आणि यांनी बी. तुम्हाला मी दोन्ही वावर दाखवू सगळे. हे बा डुकरं उकरत आहेत म्हणून असे बसगावने लावलेले आहेत. इथं तुरे, इथं डुकरं येते दररोज.
काल आपलं हे आवटं ओढून झालं तर आज आपल्याला हे आवटं वाढायचं आहे. ओके बघा इथं वाढलेले आहेत, इथून खाली वाढायचं राहिलं आता. हे झालेलं आहे काल ओढून, हे वाढायची. आपल्या सगळ्या आता सऱ्या तोडून झालेल्या, आता सगळ्या ओढून झालेल्या आहेत म्हणजे आता सरे. हे बघा सगळ्या सऱ्या ओढून झालेल्या आहेत. आता ब्लॉग करते तसं आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.